नमस्कार मित्रांनो. आपण सेक्शन 3 पिओ गाईड पार्ट 1 चं सेक्शन 3 ऑफिशियल पोस्टल आर्टिकल या संबंधी आपण बघत होतो क्लॉजेस. त्यामध्ये 198 ते 207 पर्यंत क्लॉजेस आहेत. आपण 205 पर्यंत क्लॉजेस हे पाहिलेले आहेत आणि आपण काय करणार आहे, आज क्लॉज नंबर 206 आणि क्लॉज नंबर 207 याबद्दल एक 15-20 मिनिटांमध्ये त्याची सर्व माहिती बघणार आहे. या क्लॉजवर शक्यतो प्रश्न विचारत नाहीत, तरी सुद्धा एक माहिती असावं. जरी आपल्याला प्रश्न आला, तरी तो आपल्याला आला पाहिजे. त्या हिशोबाने आपण काय करणार आहे, हा क्लॉज नंबर 206 आणि 207 क्लॉज नंबर बघणार आहे. आता क्लॉज नंबर 206 काय आहे, की क्लॉज नंबर 206 बघा, टूर प्रोग्राम ऑफ हायर ऑफिसर्स एंटाइटल्ड स्पेशल बॅग. म्हणजे ह्याच्यामध्ये दिलेलं काय आहे, की ज्यावेळेस आहे ना, जे हायर ऑफिसर्स असतात, जे त्यावेळेस टूरवर असतात. टूरवर म्हणजे काय आपण बघितलं तर दौऱ्यावर असताना किंवा ते त्यांच्या मीटिंग निमित्त दुसऱ्या ठिकाणी त्यांचं हेडक्वार्टर सोडून असतात. त्यावेळेस त्यांची जी स्पेशल बॅग बांधली जाते, त्यावेळेस त्यांचे त्याच्यामध्ये काय रूल्स आहेत, काय त्याच्यामध्ये केलं जातं, ते आपण बघणार आहे. कुठली माहिती पोस्टला द्यावी लागते, कुठली माहिती नाही द्यावं लागते, ते सर्व आपण या क्लॉज मध्ये बघणार आहे. तर आता पहिला मुद्दा आपण काय बघणार आहे बघा, की जर समजा एखादा हायर ऑफिसर असेल किंवा कोणी दौऱ्यावर असो, प्रेसिडेंट असो किंवा पीएम असो वगैरे, तर त्यांनी काय करायचं की पोस्ट ऑफिसला माहिती द्यायची. काय द्यायची? पोस्ट ऑफिसला माहिती द्यायची. चकुले इकडे लक्ष द्या. पोस्ट ऑफिसला माहिती द्यायची. आता काय काय माहिती द्यायची लक्षात घ्या मित्रांनो. पोस्ट ऑफिसला माहिती काय काय द्यायची? तुम्ही येणार कधी, डेट द्यायची, डेट. त्यानंतर अरायवल. अरायवल म्हणजे काय, येणार कधी तुम्ही, कुठल्या वेळेस येणार आहे. त्यानंतर डिपार्चर. डिपार्चर म्हणजे तुम्ही जाणार कधी येतं. त्यानंतर तुम्ही हॉल्स, याचे LTS. आता हॉल्स म्हणजे काय असतंय, हॉल्स म्हणजे तुम्ही राहणार किती आहे, किती दिवस राहणार आहे, कुठं राहणार आहे. त्यानंतर तुम्ही व्हिजिट, कुठल्या ऑफिसला जाणार आहे किंवा तुम्ही कुठं जाणार आहे, तुमचा दौरा कुठं असणार आहे, ती सर्व माहिती काय करायला लागते, पोस्टला द्यावी लागते. त्यानंतर तुमचा रूट द्यावा लागतो. रूट, रूट म्हणजे कुठल्या मार्गे तुम्ही जाणार आहेत, बाय ट्रेन जाणार आहेत, बाय एअर जाणार आहेत किंवा कुठल्या रेल्वेने जाणार आहेत, ही सर्व माहिती पोस्ट ऑफिसला द्यावी लागते. रूट. त्यानंतर तुमचं जर्नी. जर्नी शब्द येतो. जर्नी म्हणजे काय, प्रवास. जर्नी म्हणजे प्रवास. लक्षात घ्या. डेट अरायवल, तुम्ही डेट द्यावी लागते, तुम्ही येणार कधी, जाणार कधी. डिपार्चर म्हणजे जाणे. हॉल्ट्स म्हणजे तुम्ही राहणार किती दिवस आहे, कुठं राहणार आहे, कुठं व्हिजिट देणार आहे, तुमचे पत्र कुठं पोहोचवायचे, ती सगळी माहिती काय करावी लागते, ती पोस्ट ऑफिसला द्यावी लागते. त्यानंतर लक्षात घ्या, ह्या क्लॉज मध्ये काय दिलेलं आहे, जर समजा तुम्ही समजा प्रेसिडेंट किंवा कोणी असलं किंवा कुठला हायर ऑफिसर्स आहे, IAS रँकचा वगैरे नाही का, फर्स्ट रँकचा, जर समजा त्यांच्या प्रोग्राम मध्ये चेंज झाला, काय होतंय, ह्या लोकांचं कसं असतंय, ठरवलेलं काय असतंय, कार्यक्रम तिसराच करतात गेल्यानंतर. एक उदाहरण सांगायचं झालं तर समजा चौक आहे, मुंबईमध्ये इथं मीटिंग आहे. हा, मीटिंग आहे, 4 रूट असतात, पोलीस यंत्रणा 1, 2, 3 ह्या रूटवर असते, इकडून मीटिंगला जाते, असा विषय असतोय. पण ह्या गुपित माहिती असतात, ह्या टाइम टू टाइम ज्या ज्या ऑथॉरिटी आहेत तिथे तिथे फक्त द्यावे लागतात, बाहेर एक्सपोज केलं जात नाही मीडिया समोर वगैरे, कारण विषय काय होतोय, कार्यक्रम वेगळाच होत आहे. त्यानंतर लक्षात घ्या, काय काय माहिती द्यावी लागेल, डेट, अरायवल, डिपार्चर, त्यानंतर हॉल्ट्स, व्हिजिट, रूट, जर्नी, कुठं जाणार आहे, कुठं राहणार आहे, काय. त्यानंतर जर ह्याच्यामध्ये चेंज झाला, काय प्रोग्राम मध्ये काय झाला, कार्यक्रमामध्ये काय झाला, चेंज झाला, चेंज झाला तर काय करायला लागतं, तिथलची जी लोकल ऑथॉरिटी आहे, लोकल ऑथॉरिटी. आता लोकल ऑथॉरिटी म्हणजे काय असते, समजा एखाद्या डिव्हिजन मध्ये ते गेले, म्हणजे त्या विभागामध्ये गेले, लोकल ऑथॉरिटीचा मेन कोण असतो, सुपरिटेंडंट असतात, सुपरिटेंडंट. ठीक आहे. त्यानंतर SRM, SRM. त्यानंतर RMS. ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे जे प्रमुख आहेत, समजा सुपरिटेंडंट म्हणा, SRM म्हणा, सिनियर, ठीक आहे. त्यानंतर RMS म्हणा, इथं काय करावं लागते, सगळी माहिती द्यावी लागते. कोणाला, जे टूरला जाणार, जे ऑफिसर किंवा जे मंत्री संत्री काय असो, ते ज्यावेळेस टूरला जाणार त्यावेळेस सगळी माहिती ही पोस्टला द्यावी लागते. कधी, जर त्यांनी सांगितलं हे काय करायला लागतं, हे सगळं ऍडव्हान्स मध्ये सांगायला लागतं बरं का, माहिती ऍडव्हान्स मध्ये माहिती सांगावी लागते. काय करायला लागते, ऍडव्हान्स मध्ये माहिती सांगायला लागते. कोणाला, पोस्टच्या ऑथॉरिटीला, पोस्टला वगैरे, ते कोणाला कुठली माहिती कोणाला कोणाला सांगायची ते आपण आता बघणार आहे. बघा आता एवढं लक्षात ठेवा फक्त, काय पोस्ट ऑफिसला माहिती सांगावी लागते, काय काय माहिती सांगावी लागते, डेट, अरायवल, डिपार्चर वगैरे. त्यानंतर तुम्ही प्रवास कसा असणार आहे, किती दिवस तुम्ही राहणार आहे, स्टे असणार आहे. जर समजा तुमचा प्रोग्राम मध्ये कार्यक्रम चेंज झाला,
तर चेंज झालं तर ही ऑथॉरिटी कोणाला, लोकल ऑथॉरिटीला तुम्ही काय करायची, माहिती द्यायची. ही माहिती दिली, सगळं झालं. ठीक आहे, आता आपण काय बघणार आहे बघा, कोण कुठं व्हिजिटला असताना किंवा कोण कुठल्या दौऱ्यावर असताना कोणाला माहिती द्यायची हे लक्षात घ्या. परीक्षेला इथं प्रश्न विचारला जातो. तुमच्यासाठी काय केलं, त्यांच्यासाठी स्पेशल बॅग बांधली जाते, बरोबर आहे ना. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं कॅम्प बॅग, कॅम्प पार्टिकल्स, त्यानंतर स्पेशल बॅग कशाला म्हणतात, कोण कोणाला काय पाठवतंय, कोणाला कुठं काय पाठवलं, नंतर कुठं पत्र पोहोचतंय, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. ह्याच्या आधी जर हा व्हिडिओ बघायच्या आधी काय करा, क्लॉज नंबर आपला 205 आहे तो बघा, त्यानंतरच इकडे लक्षात घ्या. जर समजा प्रेसिडेंट आहे, प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर म्हणा, त्यांची जी काउन्सिल असेल ना, काउन्सिल, काउन्सिल म्हणजे काय, काउन्सिल म्हणजे लक्षात घे मंत्री परिषद. त्यामधले कोण, मिनिस्टर, मिनिस्टर, मिनिस्टर म्हणजे काय, मंत्री. ठीक आहे, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर ज्यांची जी काउन्सिल असेल, मंत्री परिषद असेल, त्यामध्ये जे मिनिस्टर असतील ते ज्यावेळेस टूरला जातील त्यावेळेस त्यांनी माहिती कोणाला द्यायची माहिती का, डीजीपीटी, डीजीपी. आता डीजीपीटी म्हणजे काय लक्षात घ्यायचंय, डीजीपीटी म्हणजे काय, डायरेक्टर जनरल ऑफ, डायरेक्टर जनरल, जनरल, जनरल बरं का, ऑफ पर्सनल, पर्सनल अँड ट्रेनिंग, लॉंग फॉर्म लक्षात घ्या. ज्यावेळेस त्यांचा टूरचा कार्यक्रम असेल, कोणाचा प्रेसिडेंट म्हणा, प्राईम मिनिस्टर म्हणा किंवा मंत्री परिषद म्हणा, त्यामध्ये जे मिनिस्टर असेल, किचन कॅबिनेट वगैरे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळं समजून सांगितलेलं आहे. ते जर टूरवर असतील, ते जर दौऱ्यावर असेल, त्यावेळेस त्यांनी माहिती कोणाला द्यायची, डीजीपीटी. डीजीपीटी म्हणजे काय, डायरेक्टर जनरल ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग. हे कुठं असतात, हे दिल्लीला असतात, लक्षात घ्या, न्यू दिल्ली. नाही चाललाय कार्यक्रम कोणाला कुठं असतं, ते न्यू दिल्लीला असतात. त्यानंतर हे पाहिलं, दुसरं लक्षात घ्या, गव्हर्नर असतात, गव्हर्नर. आता गव्हर्नर म्हणजे काय, राज्यपाल, राज्यपाल. ओके, मुख्यमंत्र्याला शपथ कोण देतं, राज्यपाल देतो. राज्यपाल ज्यावेळेस टूरवर असतात, लक्षात घ्या, राज्यपाल ज्यावेळेस टूरला असतील त्यावेळेस काय करतात, तिथालचे जे पीएमजी, पीएमजी शक्यतो पीएमजी काय करतात, पीएमजी ना गव्हर्नर ज्यावेळेस टूरवर असतात त्यावेळेस गव्हर्नरला पीएमजींकडे, तिथलच्या पीएमजींकडे काय करावं लागते, टूरची सगळी काय करायला लागते माहिती द्यावं लागेल, डेट वगैरे सगळं तुम्हाला जे सांगितलं ते. ह्याच्यामध्ये कसं असते बघा, आता गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आहे, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे गव्हर्नर कुठे असतात, मुंबईमध्ये असतात, मुंबईमध्ये राज्यपाल असतात, बरोबर का. पीएमजी, मुंबईचे जे पीएमजी आहेत, मुंबईचे, मुंबई बघा लक्षात घे, मुंबईचे जे पीएमजी आहेत त्यांना काय करायला लागेल, माहिती द्यावं लागेल, कोणा गव्हर्नर नाही, त्यांनी माहिती कोणाला द्यायची, पीएमजी मुंबई. काय असते बघा, गव्हर्नर जे असतात ते राज्याचे जिथं त्यांच्या राजधानी येतात त्या ठिकाणी असतात, आणि त्याचप्रमाणे त्या राजधानीच्या ठिकाणीच्या ज्या एरियामध्ये पीएमजी असतात त्यांच्याकडे ती माहिती द्यावी लागते. आता जर आपण महाराष्ट्राचं उदाहरण पाहिलं, महाराष्ट्राचं उदाहरण काय पाहिलं की ना, महाराष्ट्राचे गव्हर्नर कुठं असतात, राज्यपाल, राज्यपाल असतात महाराष्ट्राचे मुंबईमध्ये. मग पीएमजी जे म्हणजे मुंबईचे जे पीएमजी आहेत त्यांना ती सगळी माहिती काय करावी लागेल, द्यावी लागेल, लक्षात घ्या. त्यानंतर आपण काय बघणार आहे, मुंबई, मुंबई म्हणजे तुम्हाला माहित असेल बरं का, आपलं आर्थिक राजधानी, भारताची आर्थिक राजधानी. त्यानंतर मुंबईला काय म्हणते, 7 बेटांचं शहर म्हणतात. ठीक आहे, मुंबईचं मराईन ड्राईव्ह गेले असेल तुम्ही. चला पुढचं पाहूया. आता जर समजा आपले पोस्टाचे डीजी जर टूरवर असतील, डीजी जर टूरवर असतील, दौऱ्यावर असतील, डीजी पोस्ट, डीजी पोस्ट, डीजी पोस्ट म्हणजे काय, डायरेक्टर जनरल पोस्टाचे, ते जर टूरवर असतील तर त्यांनी माहिती कोणाला द्यायची असते, ऑल हेड ऑफ सर्कल, ऑल हेड ऑफ सर्कल. आता हेड ऑफ सर्कल कोण असतं माहिती ना, सीपीएम जे असतात, सीपीएमजी म्हणजे कोण, चीफ पोस्ट मास्टर जनरल, राज्याचे प्रमुख, चीफ पोस्ट मास्टर जनरल, कशाचे, पोस्टाचे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. डीजी पोस्ट ज्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस कॅम्प टूर सांगितलं, कॅम्प टूर बॅग पाहिजे, इकडं राज्यामध्ये लय पळापळ होती, लक्षात घ्या. आता क्लॉज नंबर 206 मध्ये काय केलंय, एवढीच माहिती दिलेली आहे. आणि आता आपण काय करणार आहे, क्लॉज नंबर जो 207 आहे तो आपण पाहणार आहे.
ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, परीक्षेला प्रश्न काय विचारला जातो, फक्त क्लॉज नंबर 206 मध्ये लक्षात ठेवण्यासारखं, ज्यावेळेस गव्हर्नर टूरवर असतात त्यावेळेस माहिती कोणाला द्यावी लागेल, त्यावेळेस माहिती पीएमजी ला द्यावी लागेल, आणि ज्यावेळेस डीजी पोस्ट टूरवर असेल त्यावेळेस माहिती कोणाला द्यावी लागेल, त्यावेळेस माहिती कोणाला द्यावी लागेल, कोणाला, लक्षात आहे ना, डीजी पोस्ट असेल की ऑल हेड ऑफ सर्कल एचओसी हेड ऑफ सर्कल सीपीएमजी, एवढं लक्षात घ्यायचंय. आता आपण बघणार आहे 207 नंबरचा क्लॉज. आता लक्षात घ्या, आता काय आपण बघणार आहे, क्लॉज नंबर 207 बघणार आहे. क्लॉज नंबर 207 काय दिलेला आहे, आर्टिकल्स फॉर पर्सन अकंपनिंग हाय ऑफिसर्स ऑन टूर. आता याच्यावरून लक्षात घ्या काय दिलं या क्लॉज मध्ये, की आर्टिकल्स म्हणजे काय, पत्र, पर्सन म्हणजे काय, व्यक्ती, अकंपनिंग म्हणजे काय, सहकारी कोणाचे, हाय ऑफिसरचे, आणि कधी टूर, ज्यावेळेस टूरवर असतील, ऑन टूर म्हणजे ज्यावेळेस ते दौऱ्यावर असतील. ह्याच्यामध्ये मॅटर काय लक्षात घ्या, ज्यावेळेस पर्सन दौऱ्यावर असतील कुठले, हायर ऑफिसर्स, त्यावेळेस त्यांचे जे सहकारी त्यांची संपूर्ण लिस्ट काय केली जाते, हायर ऑफिसर्स हे पोस्टला देऊ शकतात. काय करू शकतात, लक्षात घ्या, संपूर्ण लिस्ट देऊ शकतात. कोणाला, पोस्टाला. काय लिस्ट देऊ शकतात, की त्यांच्यासोबत कोण कोण सहकारी येतात, कंपनी सहकारी, त्यांच्यासोबत कोण कोण आहे, कार्यक्रमाला काय कुठं फिरणार आहेत, कोणासोबत आहेत, ते सगळा कार्यक्रम इथे दिला जाईल. आता जर समजा त्यांनी दिली लिस्ट वगैरे दिली तर काय केलं जातं बघा, पोस्ट ऑफिसने ही फॅसिलिटी नाही दिली, काय, डज नॉट रिकॉग्नाइज. आपल्या तुम्हाला समजावून सांगण्याची भाषा तो रिकॉग्नाइज टू अवेल ऑल फॅसिलिटी. आता ह्याचा अर्थ काय आहे, डू नॉट रिकॉग्नाइज टू अवेल ऑल फॅसिलिटी म्हणजे जे हाय ऑफिसर्स आहेत, हाय ऑफिसर्सला जेवढ्या विशेष अधिकारी असतात, हाय ऑफिसर्सला काय असतात, विशेष अधिकार, हाय ऑफिसर्सला विशेष अधिकार, प्रिव्हिलेज म्हणतात तुमच्या भाषेत, लक्षात घ्या, प्रिव्हिलेज विशेषाधिकार, मराठीत दिले होते एकदम विशेषाधिकार. तुम्ही पाहत असाल प्रेसिडेंटला किती विशेषाधिकार असतात, 6 विशेषाधिकार असतात, ठीक आहे. त्याचा काही इथं विषय नाही, फक्त एक सांगतो तुम्हाला, डज नॉट रिकॉग्नाइज टू अवेल ऑल फॅसिलिटी, कोणाला, जे सहकारी त्यांना सगळी फॅसिलिटी अवेलेबल नसते. कशी, हाय ऑफिसर्सला जेवढे विशेष अधिकारी आहेत तेवढे त्यांना त्यांची सोय करण्याची पोस्टकडून तेवढी फॅसिलिटी ही पोस्ट ऑफिस देत नाही. आता लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा काय दिला आहे, तिसरा मुद्दा, जर समजा यांनी लिस्ट दिली, एक उदाहरण घेऊन सांगतो, समजा टू काय सायनर ऍड्रेस टाकला, केअर ऑफ प्रेसिडेंट कॅम्प. आता काय झालं, सायनर काय, प्रेसिडेंट कॅम्पचा जो मेंबर आहे किंवा प्रेसिडेंट सोबत तो टूरवर आहे, त्याचं जर समजा लिस्ट मध्ये नाव असेल, त्याच्या नावाने जी पत्र येतील ते सुद्धा काय केले जातील, ह्या कॅम्पलाच पाठवले जातील. म्हणजे त्याचे पत्र सुद्धा पोस्टाने काय केले जातील, कॅम्प मध्ये दिले जातील. त्यामध्ये केअर ऑफ जर दिला असेल, काय, केअर ऑफ प्रेसिडेंट कॅम्प म्हणजे जे सायनरचे पत्र येतील ते सुद्धा काय केले जातील, तिथे सुद्धा लेटर डिस्ट्रीब्युट केले जातील. कोणाचे, सायनरचे, जरी तो सामान्य व्यक्ती असला. पण जर समजा त्यांनी लिस्ट दिली असेल की एवढे आमच्यासोबत व्यक्ती आहेत आणि त्यांचे जर पत्र आले तरी सुद्धा ते आम्हाला डिलिव्हर करा, असं जर असेल तर इथे लिहावं लागतं ऍड्रेस, केअर ऑफ प्रेसिडेंट कॅम्प किंवा काय असो त्यांचं, पीएम कॅम्प, प्रेसिडेंट कॅम्प, मिनिस्टर वगैरे, टू सायनर, त्या व्यक्तीला ते दिले जातील. पोस्ट ऑफिस बघत नाही. आता लक्षात घ्या, टू केअर ऑफ प्रेसिडेंट कॅम्प ना, प्रेसिडेंट कॅम्प मध्ये पत्र ते दिलं जाईल, कोणाचं, सायनरचं व्यक्ती असो नाही तर नसो, तिथे ते पत्र दिलं जाईल. ते काय बघत बसत नाही पोस्टवाले किंवा हाय, फक्त तुमचं केअर ऑफ कॅम्प आहे म्हणजे त्या कॅम्प मध्ये पत्र ते देऊन टाकायचं आहे. सायनर नावाचा व्यक्ती असो नाही तर नसो, त्यांना काय आपल्याला पोस्टला काय फरक पडत नाही, एवढं लक्षात घ्यायचंय. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे म्हणजे लोकल म्हणजे हे असतात सायनर सारखे सहकारी, कोण, जे टूरवर आहेत त्यांच्यासोबत जे सहकारी असतात त्यांना कुठली स्पेशल अरेंजमेंट केली जात नाही, स्पेशल अरेंजमेंट किंवा स्पेशल राईट नाही त्यांना, बरं का, त्यांच्या पत्रांसाठी स्पेशल राईट किंवा स्पेशल अरेंजमेंट नाही, एवढं लक्षात घ्या. यांच्यासोबत त्यांचा कार्यक्रम म्हणजे केला जातो. मग पोस्ट ऑफिस काय करतं, केअर ऑफ प्रेसिडेंट कॅम्प दिसतंय, चल बाबा देऊन टाकू पत्र, असं थोडक्यात विषय असतो. स्पेशल अरेंजमेंट वगैरे काही केलं जात नाही. आता आपण क्लॉज नंबर 206 आणि क्लॉज नंबर 207 तर बघितलंच. आता तुम्हाला एक 10 मिनिटं शेवटचे घेतो तुमचे. कसं आहे माहिती का, काम करताना आपल्याला बरेच अनुभव येतात
आणि आपले अनुभव दुसऱ्यांना शेअर करणं आणि त्यातून एक चांगल्या प्रकारे चांगल्या मार्गानं माणूस जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला सांगतो, नाही तर तुम्ही म्हणतात की बाबा कशाला फेकाफेकी करायला, काम नाही का तुला? तर लक्षात घ्या, काय असतंय आता सध्या चालू आहे मेल मॉनिटरिंग युनिट, लेटर डिलिव्हरीचा विषय. त्यानंतर ऑनलाईन सगळं वॉचिंग चाललंय. होतंय काय माहितीये का? बऱ्याच ठिकाणी पत्रांचा सगळा धिंगाणा चालू आहे. ज्या दिवशी तुमचे पत्र आले त्या दिवशी तुम्ही काय करत जा, वाटप करत जा. एखादी ज्यावेळेस तुमची कंप्लेंट जाते ऑनलाईन कंप्लेंट गेली की ती कंप्लेंट आरओला रेज होते. आरओला कंप्लेंट रेज झाली की लगेच DO ला फोन येतो. BO फोन आला की लगेच आपल्याला फोन येतो. पण विषय होतो काय, 1-2 तुमच्या जर कंप्लेंट गेल्या तर आरओ कडून किंवा तुमच्या डिव्हिजन ऑफिस कडून डमी लेटर पाठवले जातात. डमी लेटर म्हणजे काय असतंय की एखाद्या गावातल्या व्यक्तीच्या नावानं पत्र पाठवलं जातं आणि त्याला म्हणजे त्या पत्राच्या आतमध्ये लिहिलेलं असतं, हे बाबा तुम्हाला पत्र कधी पोहोचलंय आणि ह्या नंबरला कॉल करून सांगा आम्हाला कधी पोहोचलंय. असा कार्यक्रम केला जातो. त्यामुळे काय करायचंय, ज्या दिवशीचे पत्र त्या दिवशी द्यायचेत आणि कसं आहे, कशामध्ये थोड्याही गोष्टीसाठी अडकायचं नाहीये. काय होतंय, थोड्या गोष्टीसाठी मोठं नुकसान होतंय. बऱ्याच जणांचं काय असतं, एखाद्या वर्षाला म्हणजे एक प्रमोशन जवळ आलेलं असेल, 6 महिने, 1 वर्ष राहिलेलं असतंय आणि असा काही कार्यक्रम झाला, तुम्हाला चार्जशीट येते, वॉर्निंग लेटर येतंय किंवा काही पण येऊ शकतं. अधिकार आहेत त्यांना. तर असं काय आपल्या हातून होऊ द्यायचं नाही. त्यामुळं काय करायचं, लेटर डिलिव्हरी व्यवस्थित करत जा. एक मुद्दा काय मला हे सांगायचं तुम्हाला काही जास्त इंटरेस्ट नाही. आपला विषय काय आहे, की तुम्हाला प्रमोशन करून देणं. पण जस्ट एक कोणावर काही कारवाई होऊ नये बाबा. कसं आहे सगळे आपलेच पोरं आहेत. काय छकुली तर 6-6 दिवस, 2-2 दिवस काही-काही ऑफिसला जात नाहीत. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचंय. आपल्या उभी कधी बी काही बी होऊ शकतं. त्यामुळे आपलं काम प्रामाणिक करायचंय. त्यानंतर दुसरा विषय जो म्हणजे तुमचे काय होतंय, ऑनलाईन कंप्लेंट वगैरे केली, की प्रॉब्लेम येतोय आणि ते कस्टमर ऐकण्यात असलं तर ठीक, नाहीतर आपला कार्यक्रम वाचला. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा बघा, IPPBचे जे विड्रॉल आहेत, कॅश अवेलेबल नसते. आपण काय करतात काही-काही बरेच जीडीएस ह्याची कॅश त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर कर, त्याची कॅश ह्याच्या अकाउंटला ट्रान्सफर कर. आपल्या कस्टमरची कॅश आपल्या अकाउंटला घे. मग त्याला नंतर पैसे आणून दे बँकेतून काढून. तसला विषय करायचा नाहीये. तुमचे ट्रान्झॅक्शन हे IPPB बघत असते. स्वतःच्या अकाउंटला कोणी कोणाचे पैसे घ्यायचे नाही कस्टमरचे आणि कस्टमरला द्यायचे नाही. ज्यावेळेस तुमचे मोठ्या प्रमाणात रोज ट्रान्झॅक्शन होत असतील, त्यावेळेस IPPB तुम्हाला रिझन विचारू शकतं. तुम्हाला इथं सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळं ह्या असल्या छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये अडकायचा प्रयत्न करायचा नाहीये. काय होतंय, आपण जातो दुसऱ्याचं भलं करायला आणि आपलंच गेम होऊन बसतोय. त्यामुळं आपलं काम आणि आपण कॅश नाही हे नाही हे विषय मिटला. त्याच्यासाठी काही वेगळं काही करायची गरज नाही. काय आहे, ज्यावेळेस तुमचं बँकेचं IPPB काय करते, सगळी मॉनिटरिंग करते. दिवसात किती ट्रान्झॅक्शन होत आहेत, काय होतंय, कोणाच्या अकाउंटला ट्रान्सफर होत आहेत पैसे. हे सगळा डाटा काढला जातो 3-3 महिन्याला आणि एकदाच मग आपल्याला धडाधड लेटर येते वरून. काय कार्यक्रम आहे द्या तुम्ही एक्सप्लेनेशन. ते एक्सप्लेनेशन द्या आणि हे आणि ते कुठाने करण्यापेक्षा असल्या भानगडीत पडायचं नाही कोणी. आपलं काम आपण भलं. नाहीतर काय 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 करतात, समजा आला कस्टमर पैसे नाही बाबा तुला उद्या आणून देतो, मार माझ्या अकाउंटला. आला दुसरा मार माझ्या अकाउंटला. हे असला प्रोग्राम करू नका. कारण की सगळ्यात जास्त जर आपण बघितलं, ज्या एक्सप्लेनेशन लेटर येत आहेत, त्यामध्ये IPPBचे फ्रॉड्स वगैरे म्हणा किंवा जे POSBचा जास्त काही फ्रॉड होत नाही. पण IPPB हे ऑनलाईन असल्यामुळं त्याच्यामध्ये फ्रॉड होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, व्यवस्थित काम करायचंय आणि ह्याच्यामुळं आपल्याला चार्जशीट भेटेल किंवा कोणी काय आपल्यावर ॲक्शन घेईल किंवा कोणी काय आपल्याला बोलेल, असं काम आपल्याकडून होऊ द्यायचं नाहीये. कारण की कसं असतंय, जी-डी-एसमध्ये बघा 100% पोरं आहेत, बरोबर? एक उदाहरण सांगतो. 100% मुलं आहेत, मुलं-मुली. ह्याच्यामध्ये आजचा जर रेशो बघितला तर जवळपास 70% प्लस नवीन जी-डी-एस आहेत. किती? 70% प्लस. 2020 पासून बरेच नवीन जी-डी-एस आलेले आहेत. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये जे 20% जी-डी-एस आहेत, त्यांची गरीब परिस्थिती आहे. ते त्यांना गरिबीची जाणीव आहे आणि ते प्रामाणिक काम करतायत. आणि त्यांना खरंच गरिबीची जाणीव असल्यामुळे ते व्यवस्थित काम करून त्यांचं ते आपला कार्यक्रम व्यवस्थित राबवत आहे. हे जे 40% जी-डी-एस आहेत, ते मीडियम आहेत, एव्हरेज आहेत. त्यानंतर हे 40% जी-डी-एस आहेत. काहीच नाही, फॉर्म भरलाय व नोकरी करायची म्हणून करतात. असा कार्यक्रम चालू आहे याच्यामध्ये. हे त्यांना काहीच घेणं देणं नाही. तिकडे काय का होईना, कंप्लीट हो काय होईल. यांनी काय करायचंय, इकडे यायचंच नाही त्यामुळं. घरी व्यवस्थित आहे ना, तू इकडे येऊ नको, तू अभ्यास कर दुसरा. यांनी काय करायचंय, अभ्यास करायचा व्यवस्थित, मिडल आणि हे आलं का लक्षात? कसं आहे, नाही तर एखादी ऍक्शन वगैरे झाली तर उगा आपल्या मागं वैताग होत आहे. यांना काही घेणं देणं नाही, यांचा विचारच करत नाही डिपार्टमेंट.
त्यामुळे काय ज्याने त्याने आपल्या पद्धतीने बघायचंय काय करायचंय काय नाही. अभ्यासात प्रत्येकाने करायचा आहे असं नाही म्हणत की मी यांनी अभ्यास करायचा नाही. अभ्यास 100% करायचा आहे. ज्याला पुढे जायचं त्याने अभ्यास करा आणि 100% तुम्ही प्रमोशन होऊ शकता. आपण एक काय करणार आहे 1 एप्रिल पासून झूम मीटिंग घेणार आहे, अरेंज करणार आहे डायरेक्टली संध्याकाळी 10-11 वाजता काय असेल त्यानुसार एक मी ठरवतो काय करायचे कसं करायचं प्रोग्राम. डायरेक्ट डिस्कशन करायचं आपण. डिस्कशन म्हणजे काय की तुमचे जे डिपार्टमेंटल संबंधी प्रश्न असतील किंवा काय असेल तुम्हाला परीक्षेला कुठले प्रश्न विचारले जातील काय विचारले जातील ते डायरेक्टली मी काय करणार आहे लाईव्ह टू लाईव्ह झूम 21-25 जण आपल्याला फक्त त्यामध्ये पाहिजे तर आपण काही फी बी काही घेणार नाही त्यांच्याकडून. कसं आहे आपल्याला माहिती आहे डीडेसची अवस्था काय आहे कसं आहे तर आपण पैसे कमवण्याचा इंटेन्शन हा नाहीच आपला. ठीक आहे त्यामुळे काय करणार आहे 1 एप्रिल पासून झूम मीटिंग वर एक ग्रुप बनवणार आहे समजा व्हॉट्सअपला वगैरे म्हणा. जर समजा त्याच्याबद्दल काय करणार आहे हा नंबर घ्या माझा 93-700-135-71. ह्याच्यावर काय करा तुम्ही हाय सेंड करा किंवा SHIRSATPAVAN थांबा 1 मिनिट शिरसाट हे असं कांडी असते काहीतरी ती इंस्टाग्रामला PAVAN अशी कांडी परत ती 0074 इथं मला हाय सेंड करा किंवा मला ह्या व्हॉट्सअप नंबरला हाय सेंड करा. मी काय करेल तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करेल आणि त्या ग्रुपमध्ये ऍड करेल एक 4-5 दिवस बघेल कोण अटेंडन्स करतंय काय करतंय. 5व्या दिवशी कार्यकर्ता रिमूव्ह होईल. काय करायचंय आपल्याला टॉपचा कार्यक्रम करायचा आहे. भले का 20 सिलेक्शन होईना पण काय 20 पैकी 20 सिलेक्शन झाले पाहिजेत अशा प्लॅनने मी काम करतोय. ठीक आहे तर आपण सांगण्याचा उद्देश एवढाच की प्रत्येकाने अभ्यास करा. ज्याला पुढे जायचंय त्यांनी कसं आहे ह्या जीडीएस मध्ये कसं आहे की ज्याला काहीच घेणं नाही त्याने जीडीएस मध्ये राहणार. ज्याला आपलं भविष्य पुढे सुधारायचंय त्याने अभ्यास करणं करायची गरज आहे. तर ठीक आहे आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोहिबिशन ऑफ आर्टिकल वगैरे तो सेक्शन 4 ह्याबद्दल आपण माहिती पाहणार आहे. आपण आज ऑफिशियल पोस्टल आर्टिकल यासंबंधी सर्व जे क्लॉजेस वगैरे ते सर्व क्लिअर केलेले आहेत 198 ते 207. ह्याच्यावर तुम्हाला कसा प्रश्न येऊ आपण जे 3-4 व्हिडिओ घेतले त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. आणि फक्त काय करा व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित व्हिडिओ वगैरे पहा. तर ठीक आहे आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.